Hello guys, it is English Teacher Channel for Good English. Our today's topic is the types of verbs. Types of verbs. We all know that the verb is the soul of language. Verb is such a part of language that decides the meaning of the sentence. And what is language? Language is nothing but it is changing form of the verb. We change the form of the verb. It means we change the meaning of the sentence. In different tenses, we use different forms of the verbs. So, verb is a main part in the sentence, and the verb has many types. In a same sentence, there may be one verb, more than one verb, or there may be three verbs in a sentence. एका वाक्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त क्रियापद राहू शकतात. ते क्रियापदाचं काम कोणतं आहे? सहाय्यक क्रियापद आहे का मुख्य क्रियापद आहे? इन्फिनिटिव्ह आहे का अजून काही आहे? हे सर्व प्रकार एक भाषेचा जो लर्नर आहे त्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि अनेक परीक्षांमध्ये या भाषेच्या विविध प्रकारावर अनेक प्रश्न विचारतात आणि खूप बारीक अभ्यास केला तरच हे क्रियापदाचे प्रकार आपल्याला समजतात. त्या क्रियापदाचा वाक्यामध्ये काम काय आहे ते काम समजतं आणि भाषा अधिक सोपी होते. चला तर मग आज आपण बघूया टाइप्स ऑफ वर्ब्स. लेट अस बिगिन. अगोदर आपण क्रियापदाचे प्रकार बघू. मेन वर्ब, वाक्यामधलं मुख्य क्रियापद. नंतर हेल्पिंग वर्ब, सहाय्यक क्रियापद. त्याच्यामध्ये सहाय्यक क्रियापदामध्ये मॉडल वर्ब्स पण असतात. प्रायमरी, ऑक्झिलरी आणि मॉडल वर्ब्स. हे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, दोन्ही मिळून ऑक्झिलरी आहेत. ऑक्झिलरी वर्ब. नंतर रेग्युलर वर्ब्स अँड इरेग्युलर वर्ब्स. जसे रेग्युलरमध्ये आपण ईडी लावतो, प्ले, प्लेड, प्लेड. इथे मात्र बिगिन, बिगॅन, बिगन, सी, सॉ, सीन अशा प्रकारे रेग्युलर, इरेग्युलर. नंतर ट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब इज अ वर्ब दॅट वर्ब हॅज ऑब्जेक्ट. ज्या क्रियापदाला कर्म असतं ते सकर्मक क्रियापद, आणि ज्या क्रियापदाला कर्म नसतं ते अकर्मक क्रियापद. आय गो टू स्कूल, गो हे इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आणि डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब, ज्या क्रियापदाला दोन कर्म असतात त्याला डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. उदाहरणार्थ, आय गेव देम अ बुक. मी त्यांना पुस्तक दिलं. काय दिलं? पुस्तक. कोणाला दिलं? त्यांना. म्हणजे काय आणि कोणाला दोन्ही उत्तर येतात, त्याला डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. दोन कर्म असतात त्या क्रियापदाला. आणि फायनाईट वर्ब अँड नॉन फायनाईट वर्ब. फायनाईट वर्ब हे कर्त्याप्रमाणे बदलतं, काळाप्रमाणे बदलतं आणि वचनाप्रमाणे बदलतं. दॅट इज कॉल्ड फायनाईट वर्ब. द वर्ब दॅट चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, नंबर अँड टेन्स. And the verb that does not change according to the subject, number and tense, that is called non-finite verb. Non-finite verb बदलत नाही काळाप्रमाणे, वचनप्रमाणे आणि कर्त्याप्रमाणे. नॉन-फायनाईटचे तीन प्रकार असतात: जिरंड, इन्फिनिटिव्ह आणि पार्टिसिपल. हे आपलं एका भागामध्ये झालेलं आहे. एक व्हिडिओ लेक्चर आपण याच्यावर झालेलं आहे. ते व्हिडिओ लेक्चरची लिंक पण मी आज लेक्चरबरोबर पाठवतो आहे, ते पण तुम्ही बघा. आता काही वाक्य आपण दिलेले, त्याच्यामध्ये क्रियापदाचं काय रोल आहे आणि त्याचा प्रकार कुठला आहे ते आपल्या लक्षात येईल. आता आय विल डिसाईड टू मीट द एज्युकेटेड मॅन असं वाक्य. आता विल हे पण एक क्रियापद आहे, डिसाईड हे पण एक क्रियापद आहे,
टू मीट हे पण एक क्रियापद आहे. एज्युकेटेड हे पण एक क्रियापद आहे. मग आता एवढे क्रियापद वापरले, पण त्याचा रोल काय आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की इथे विल हे सहाय्यक क्रियापद आहे. विल इज हेल्पिंग वर्ब इन दिस सेंटेन्स अँड डिसाइड इज अ मेन वर्ब. डिसाइड इज मेन वर्ब. आय विल डिसाइड, मी ठरवेल. काय ठरवेल? टू मीट, भेटण्याचे ठरवेल. टू मीट हे इन्फिनिटिव्ह वर्ब आहे. इन्फिनिटिव्ह वर्ब इज नॉन फायनाइट वर्ब दॅट डज नॉट चेंज इन एनी टेन्स. कुठल्याही काळात तो इन्फिनिटिव्ह बदलत नाही. तुम्ही कर्ता बदला तरी बदलणार नाही, वचन बदला तरी बदलणार नाही. असं हे इन्फिनिटिव्ह वर्ब आहे. आय विल डिसाइड टू मीट द एज्युकेटेड मॅन. आता कसा मनुष्य एज्युकेटेड, म्हणजे हे क्रियापद इथे कसलं काम करते? ॲडजेक्टिव्हचं काम करते. म्हणून ते काय झालं? या ठिकाणचं पार्टिसिपल झालं. पार्टिसिपल वर्ब. बघा, पार्टिसिपल इज ऑल्सो नॉन फायनाइट वर्ब. द वर्ब दॅट प्लेज द रोल ऑफ ॲडजेक्टिव्ह इन अ सेंटेन्स दॅट इज कॉल्ड पार्टिसिपल. असं क्रियापद जे पार्टिसिपल इज अ वर्ब दॅट इज पार्टली ॲन ॲडजेक्टिव्ह अँड पार्टली अ वर्ब. ते क्रियापदही आहे आणि ॲडजेक्टिव्हचं काम करतं आहे. असं क्रियापद की ज्याला आपण पार्टिसिपल म्हणतो, नॉन फायनाइट वर्ब म्हणतो. अजून सविस्तर वाक्य घेऊन हे सर्व स्पष्ट होईलच. फक्त उदाहरणं देतो आहे मी सुरुवातीला. बघा इथे सहाय्यक क्रियापद, मुख्य क्रियापद, इन्फिनिटिव्ह आणि ते पार्टिसिपल, अशा प्रकारचे क्रियापद आहेत. आता इथे सी बिगॅन हर वर्क. आता बिगिन, बिगॅन, बिगन हे इरेग्युलर वर्ब म्हणतात त्याला, ज्याचे तिन्ही फॉर्म वेगवेगळे आहेत, त्याला ईडी लावलेला नाही, असे वर्ब्स. आणि हे रेग्युलर वर्ब ज्याचा ईडी लावून आपण सेकंड फॉर्म, फर्स्ट फॉर्म करतो, ते रेग्युलर वर्ब आहेत. म्हणजे हे रेग्युलर आहे, हे इरेग्युलर आहे. सी बिगॅन हर वर्क. आणि हे जे वर्क आहे हे काय वर्ब नाही आहे इथे. हे काय इथे नाऊन म्हणून काम करतं इथे. दॅट इज नॉट वर्ब. जरी वर्क असा आहे तो आपण वर्ब म्हणून सुद्धा वापरू शकतो. आय वर्क इन द गार्डन. इथे वर्ब म्हणून येतं, पण इथे तो नाऊन म्हणून आलेला आहे. आय एट अ मँगो. आता एट हे मेन वर्ब आहे या ठिकाणी, काही प्रश्न नाही. नंतर ईट, इटन ते इरेग्युलर पण आहे. बघा इथे ते मेन वर्ब पण म्हणू शकतो आपण, इरेग्युलर पण म्हणू शकतो आणि ट्रान्झिटिव्ह पण येते. वर्ब ट्रान्झिटिव्ह सुद्धा आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे कसं? ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे असं वर्ब ज्याला एक कर्म असतं. आय एट काय? अ मँगो. मी खाल्ले काय? खाल्ले आंबा. आंबा हे कर्म आहे, म्हणजे ऑब्जेक्ट आहे. ज्या क्रियापदाला ऑब्जेक्ट असतो त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. आणि ट्रान्झिटिव्ह वर्बचं आपण पॅसिवाईज करू शकतो, हा एक त्याचा फायदा आहे. अ मँगो वॉज इटन बाय मी, म्हणजे हे वर्ब ट्रान्झिटिव्ह आहे आणि बाकी हे पण आहे. नंतर आय गेव, मी दिला. काय दिला? अ पेन. हा झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि कोणाला दिला? त्याला. हा झाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे देर आर टू ऑब्जेक्ट्स इन द सेंटेन्स. या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत, दोन कर्म आहेत, म्हणून याला म्हणतात डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब. डाय ट्रान्झिटिव्ह येते, दोन कर्म आहेत त्याला, डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब. म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब त्याला कर्म असतं, डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब दोन कर्म असतात. आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब ज्याला कर्म नसतं. इनट्रान्झिटिव्हचं उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे. हे गो हा इनट्रान्झिटिव्ह आहे. वर्ब इनट्रान्झिटिव्ह असं लिहिलं असतं डिक्शनरीमध्ये. बघा तुम्ही वर्ब इनट्रान्झिटिव्ह डिक्शनरी जर बघितलं तुम्ही तर वर्ब ट्रान्झिटिव्ह आणि वर्ब इनट्रान्झिटिव्ह असं लिहिलं असतं. अकर्मक क्रियापद आहे. डिक्शनरी वाचताना तुम्ही लक्ष द्या, जे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे वर्ब ट्रान्झिटिव्ह असं लिहिलेलं असतं बारीक अक्षरात आणि इनट्रान्झिटिव्ह लिहिलेलं असतं काही ठिकाणी.
वर्ब इंट्रान्झिटिव्ह. अकर्मक क्रियापद आहे. मी जातो, काय जातो, नाही उत्तर आहे तिथे. मात्र इथे खातो, खाल्ले, काय खाल्ले, आंबा. इथे मात्र जातो, काय जातो, नाही येणार. कोणाला जातो, नाही येणार. काय आणि कोणाला, दोन प्रश्न विचारायचे क्रियापदाला, तेव्हा आपल्याला कर्म भेटतं. नंतर आय सीट ऑन द बेंच असं वाक्य आहे. सीटसुद्धा अकर्मक क्रियापद आहे. आय सीट, काय बसतो, नाही उत्तर येणार. नंतर कोणाला बसतो, नाही उत्तर येणार. म्हणजे अकर्मक क्रियापद आहेत. त्यांची पण एक यादी आपण भविष्यात देऊ. ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब, काही डायट्रान्झिटिव्ह वर्ब असतात, काही ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह दोन्ही असतात. जसं बर्न आहे, बर्न हे ट्रान्झिटिव्ह पण आहे, इंट्रान्झिटिव्ह पण आहे. हां, द ग्लास इज ब्रोकन. आता इथं बघा, द ग्लास इज ब्रोकन. द ग्लास इज, इथे इज हे मुख्य क्रियापद आहे. ग्लास तुटलेला आहे किंवा फुटलेला आहे, काच फुटलेला आहे. हे इथे आपण मेन वर्ब म्हणू याला, कारण दुसरं क्रियापद नाही. आणि हे ब्रोकन जरी वर्ब आहे, परंतु द ग्लास इज कसा आहे, तो ग्लास ब्रोकन आहे. म्हणजे हे वर्ब इथं ॲडजेक्टिव्हचं काम करतं आहे. हे पार्टिसिपल आहे, हे पार्टिसिपल आहे इथे, आणि हे मेन वर्ब आहे. झाला एक भाग. परंतु हे जर आपण पॅसिव्ह वॉइसचं वाक्य आहे असं समजलं, हा पॅसिव्ह वॉइस पण आहे. द ग्लास इज ब्रोकन बाय राहुल. राहुलकडून काच तोडला जातो. द ग्लास इज ब्रोकन. जसं द बुक इज ब्रॉट, अ बॉल इज थ्रोन बाय राहुल, तसंच अ ग्लास इज ब्रोकन बाय राहुल. म्हणजे राहुल ब्रेक्स द ग्लास इज ब्रोकन बाय राहुल. पॅसिवाईज पण आहे. पॅसिवाईज जर असेल समजला तर हे वर्ब इथं टू बीचं रूप आहे. टू बीचं रूप आहे ॲमेझार. आणि जर साधं वाक्य समजलं तर ते मेन वर्ब आहे. आणि ब्रोकन हे पार्टिसिपल आहे, कारण ते विशेषणाचं काम करतं इथे. पुढे ही प्लेज क्रिकेट. ही प्लेज क्रिकेट. आता आपण पुढचा प्रकार बघणार आहोत, फायनाईट आणि नॉन फायनाईट वर्ब. आता ही प्लेज क्रियापद या ठिकाणी, पण ते फायनाईट वर्ब आहे. फायनाईट वर्ब काय आहे, जर आपण कर्ता बदलला तर ते बदलेल, काळ बदलला तर बदलेल, आणि वचन बदललं तर बदलेल. आता जर आपण इथे कर्ता बदलला, ही प्लेज आहे, वी जर करता घेतला, वी प्ले क्रिकेट होईल ते. म्हणजे आपण एक वचन अनेक वचन बदललं किंवा कर्ता बदलला, वचन म्हणण्यापेक्षा कर्ता बदलला तर तिथं हे झालं. नंतर टेन्स बदलला तर हे बदलेल. ही प्लेज होता, वी प्ले झाला, नाही का. आता ही प्लेड झाला, बदललं ते क्रियापद. म्हणजेच हे क्रियापद कसं आहे, फायनाईट वर्ब आहे. फायनाईट वर्ब आहे, कर्त्याप्रमाणे बदलतं, काळाप्रमाणे बदलतं. आता रीडिंग इज माय हॉबी. आता इथं रीडिंग क्रियापद आहे, परंतु ते इथे क्रियापद नाही आहे, ते जिरंड आहे. इथे जिरंड, ज्या क्रियापदाला आयएनजी लावलेला असतो, परंतु ते तिथे नामाचं काम करतं वाक्याचं, त्याला आपण जिरंड म्हणतो. जिरंडचा पण एक व्हिडिओ आपण मी पाठवणार आहे. आय लाईक रीडिंग. रीडिंग काय या ठिकाणी जिरंड आहे, म्हणजे व्हर्बल नाऊन, पार्टली व्हर्ब पार्टली नाऊन, जिरंड. आणि इज हे इथे मुख्य क्रियापद आहे किंवा याला लिंक करणारं क्रियापद आहे. रीडिंग इज माय हॉबी. नंतर आय लाईक सिंगिंग बर्ड. इथं लाईक हे मुख्य क्रियापद आहे. आणि सिंगिंग काय आहे, तुम्हाला काय वाटतं, सिंगिंग काय मग जिरंड आहे? नाही,
इथे आय एन जी लावलेलं वर्ब आपण जिरण म्हटलं, कारण का ते नामाचं काम करतं. आणि इथे आय एन जी लावलेलं वर्ब आपण म्हणतो पार्टिसिपल आहे, कारण ते ॲडजेक्टिव्हचं काम करतं. इथे आय लाईक सिंगिंग बर्ड, बर्ड कसा, गाणारा, म्हणजे पक्ष्याविषयी माहिती सांगतं नामाबद्दल, म्हणून ते या ठिकाणी पार्टिसिपल नॉन फायनाईट वर्ब आहे. म्हणजे असा हा कठीण प्रवास शिकण्यासाठी काही वाक्य आपल्याला घ्यावे लागतील. आणि वाक्यामध्ये क्रियापदाचं स्थान काय आहे, त्याचा प्रकार कोणता आहे, हा ओळखणं गरजेचं आहे. विविध परीक्षांमध्ये अनेक प्रश्न याच्यावर असतात आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर आता आपण काही वाक्य घेऊ. आता याच्यात अजून 2 प्रकार राहिले आहे. क्रियापदांच्या प्रकारामध्ये 2 प्रकार अजून राहिले. स्टेटिव्ह वर्ब आणि लिंकिंग वर्ब, अजून 2 प्रकार असतात. यापैकी आता आपण 4च प्रकार घेऊ पार्ट 1मध्ये, आणि पार्ट 2मध्ये दुसरे 4 प्रकार घेणार आहोत. तर काही वाक्य आपण घेऊ, त्याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल. आपण हे 4 प्रकार आज बघणार आहोत. मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब, मॉडल वर्ब आणि रेग्युलर वर्ब, या पार्ट 1मध्ये. आणि पार्ट 2मध्ये हे राहिलेले वर्ब आपण बघणार आहोत, कारण व्हिडिओ जास्त मोठा होईल. मेन वर्ब म्हणजे वाक्यातील मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद ते कुठलं पण राहू शकतं. वी सिंग अ सॉन्ग, सिंग मुख्य क्रियापद या ठिकाणी. ते रेग्युलर असेल किंवा इरेग्युलर असेल, नाही का. जेव्हा क्रियापद, मुख्य क्रियापद वाक्यात सहाय्यक क्रियापदाचं काम करतं, परंतु क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी जेव्हा सहाय्यक क्रियापद असतं तेव्हा दुसरं एक मुख्य क्रियापद असतं. आणि मुख्य क्रियापद हे एकटं सुद्धा राहू शकतं. उदाहरणार्थ, वी प्ले क्रिकेट. ही सेल्स बुक्स. हे मेन वर्ब आहे. ते आपल्याला लक्षात येऊन जातं की वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं काम. नंतर हेल्पिंग वर्ब म्हणजे ऑक्झिलरी वर्ब्स जे आहेत. ऑक्झिलरी वर्ब्सचे 2 प्रकार पडतात, प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये टू डूचे 3 असतात. टू डूचे आहेत टू डू, डीड, डन. नंतर टू हॅवचे असतात 3. टू हॅव, हॅड, हॅड. इथे हॅव हॅज आहे, इथे डू डज आहे. नंतर टू बी, टू बीचे असतात 5. टू बीचे असतात हा बी, एम, इज, आर हा फर्स्ट फॉर्म आहे. नंतर इथे वॉज, वेअर आणि बीन. हे प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत आणि हे मॉडल्स आहेत. यांना प्रायमरी ऑक्झिलरी का म्हणतात की हे कधी सहाय्यक क्रियापदाचं काम करतात तर कधी मुख्य क्रियापदाचं. उदाहरणार्थ, आता आय डू वर्क. इथे डू हे मुख्य क्रियापद आहे आणि इथे आय डोंट वर्क. एक मिनिट. आय डू वर्क, इथे डू हे मुख्य क्रियापद आहे. नंतर आय डोंट लाईक, इथे लाईक मुख्य क्रियापद आहे आणि डू नॉट, डू सहाय्यक क्रियापद आहे. नंतर आय हॅव इटन, इथे हॅव सहाय्यक क्रियापद आहे, इटन मेन वर्ब आहे. आणि आय हॅव अ बुक, इथे हॅव मेन वर्ब आहे, इथे हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजे हॅव कधी मेन वर्ब असतं, कधी हेल्पिंग वर्ब असतं. म्हणजे हे जे क्रियापद आहेत प्रायमरी ऑक्झिलरी हे स्वतः मेन वर्ब म्हणून पण काम करू शकतात
आणि हेल्पिंग वर्ब म्हणून पण काम करतात. उदाहरणार्थ आता ही इज अ बॉय, मेन वर्ब आहे. नंतर आय एम अ डॉक्टर, मेन वर्ब आहे. दे आर बॉईज, मेन वर्ब आहे. परंतु हेच इज आपण मुख्य क्रियापद जरी त्याच्या पुढे ठेवलं तर ते सहाय्यक क्रियापद होऊन जाईल. ही इज प्लेइंग. आता प्लेइंग मेन वर्ब झालं, हे हेल्पिंग वर्ब झालं. आय एम इटिंग, आता इटिंग मेन वर्ब झालं, हे हेल्पिंग वर्ब झालं. म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरीज असे वर्ब असतात, ते सहाय्यक क्रियापद असतात आणि मुख्य क्रियापद म्हणून पण काम करू शकतात. आता मॉडल वर्ब्स. मॉडल वर्ब्स हे मूड दाखवतात. प्रत्येक मॉडल वर्बचे वेगवेगळे कार्य आहेत. हे होते 11 आणि हे आहेत 13, दोन्ही मिळून हे आहेत 24. ऑक्झिलरीज आहेत 24. आता याच्यामध्ये शाल शूड, नंतर विल वुड, कॅन कुड, मे, माइट, मस्ट, नंतर नीड टू, ऑट टू, नंतर डेअर आणि यूज टू इत्यादी हे मॉडल वर्ब आहेत. 13 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हे झाले आपले ऑक्झिलरी वर्ब्स. मेन वर्ब, ऑक्झिलरी वर्ब्स, मॉडल वर्ब्स. आता रेग्युलर इरेग्युलर वर्ब्स. रेग्युलर वर्ब्स म्हणजे असे वर्ब की ज्यांना ईडी लावून आपण पास्ट टेन्स करतो. वर्क, वर्कड, वॉक्ड हे रेग्युलर आहेत. नंतर प्ले, प्लेड, प्लेड असे अनेक. प्ले, प्लेड, प्लेड झालं. नंतर ईडी लावलेले अनेक क्रियापद आहे. टॉक, टॉक, टॉक्ड, वॉक, वॉक्ड, वॉक्ड, प्लॅन, प्लॅन, प्लॅन्ड असे अनेक क्रियापद ज्यांना ईडी लावून पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल होतं. आता इरेग्युलर वर्ब्स. इरेग्युलर वर्ब म्हणजे असे वर्ब की त्याचे ईडी लावलेला नसतो. बिगिन, बिगॅन, बिगन, सी, सॉ, सीन, ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट आणि तिन्ही जे सारखे असतात ते पण इरेग्युलरमध्ये. कट, 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 पुट, 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 शट, शट, शट अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपण मेन वर्ब पाहिलं, हेल्पिंग वर्ब पाहिलं, त्याच्यामध्ये मॉडल आणि प्रायमरी पाहिले, रेग्युलर इरेग्युलर हे 4 प्रकार पाहिले. उरलेले 4 प्रकार आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, टाईप्स ऑफ वर्ब अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे सर्व परीक्षेच्या दृष्टीने आणि भाषा समजण्याच्या दृष्टीने. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, पुन्हा पुन्हा बघा आणि क्रियापदाचा मुख्य चेहरा त्या वाक्यामध्ये काय आहे त्याच्यावरून भाषेचा सेन्स आपल्याला अधिक स्पष्ट होईल आणि कुठल्याही प्रकारच्या परीक्षेमध्ये क्रियापदाचं स्वरूप ओळखायला लावलं, प्रकार ओळखायला लावला
त्याचं काम ओळखायला लावलं तर आपल्याला ते समजेल. ठीक आहे, बाकीचे 4 प्रकार पार्ट 2 मध्ये बघू. टिल देन, गुड बाय.